हिरण्यवर्ण सुवर्णाची कांती असणारी. आम्हाला नेहमी शोधू बाबा दुसरा वाक्पुरुष 52 कशी सोनं. आजच्या काळात आपण लखलखीत लखलखलं ग. आजच्या काळात कुठलंही सोनं लखलखतं. काय त्याला असं 1% 1 ग्रॅम काय असतं 1 ग्रॅम सोन्याचे अलंकार मिळतात. स्त्रिया प्रेफरही करतात काय बाबा ट्रेन म्हणून जाताना वगैरे मारलं जातं काय काय पण खोटेही घालतं काही हरकत नाही नाही लागतं बरोबर. पण तरी खरंच सोनं ते खरंच सोनंच आहे. हाच लाखो वर्ष आपण बघतोय की त्या काळामध्ये अणुवाकीचे पृथ्वीवर आले दुसरं काहीतरी आले सोन्यासाठीच आले. भारताएवढ्या सगळ्या स्वाऱ्या आक्रमण झाली देशाने झाली त्या सोन्यासाठीच झाली एका दृष्टीने. दुसऱ्या बाजूला सोन्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा भारतीयांकडे ज्ञानासाठी झाले. त्याच्यामुळे त्याने हल्ले मारले डल्ले मारले. तरी सुवर्ण जे ते 52 कशी असतं आणि ते लखलखतंच. त्याचा जे काही किती लेप जमा झाला तो काढणं खूप सोपं असतं आणि सोनंही नेहमी सोनंच राहतं. सोन्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात आणि दुसऱ्या धातूचं रूपांतर सोन्यात करण्यासाठी त्या लोकांनी आयुष्य वेचली आहेत. अनेक लोकांनी क्लेम केले गेल्या अनेक वर्षांमध्ये की त्याला अल्केमी म्हणतात इंग्लिशमध्ये की आम्ही अमुक धातूपासून सोनं बनवू शकतो. अजून असं एकदाही घडलेलं नाही. अरे म्हणे ह्या थापा असतात आणि बुवा ऐकतो ना आपण पैशाचा पाऊस पडणार आहे की आम्ही चाललो धावत आणि पैशाचा पाऊस त्या बुवाच्या घरी पडतो. आमच्या घरी असे नसेल तो पैसा पण आटून जातो. असले चाळे कोणी करू शकत नाही. अरे म्हणे कुठल्याही प्रकारे नाही. आणि समजा कोविद्यांच्या सहाय्याने कोणी करत असेल तर ते पाप स्वतःच्या घरात कशाला घेऊन या बरोबर हे आम्हाला कळलं आहे. असे जादूचे खेळ परमेश्वर ती परमेश्वरी आणि तो परमात्मा कधीही करत नसतात. ते आमच्या जीवनात बदल पाहिजे ते घडवून आणू शकतात अगदी पाहिजे ते. पण तुम्हाला जादूचे प्रयोग दाखवून तुम्हाला इम्प्रेशन तुमच्यावर मारण्यासाठी नाही हे आम्हाला कळलं आहे.